नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VMA युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण. तर आज एवढ्या उशिरा व्हिडिओ करायचं कारण ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण आतापर्यंत कांताराची जे बजेट आहे ते बजेटपेक्षा जास्त वाढलंय. म्हणजे 500च्या घरात कांतारा पोहोचलाय. पण एवढ्या उशिरा रिव्ह्यू करायचं कारण काय? तर काही कारणांमुळे आम्हाला रिव्ह्यू करायला मिळाला आणि आम्ही आमच्या धक्काधक्कीच्या याच्यात बिझी होतो. पण आज तुम्हाला सर्वात चांगला कंटेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर आम्ही 3 तारखेला कांतारा बघायला गेलो. रात्री 11चा शो होता. 11चा जो शो होता तो शेवटचा शो होता. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शेवटचा जेव्हा शो असतो तेव्हा आपल्याला असं अपेक्षित नसतं की तेवढा क्राऊड येईल म्हणून. पण तरी सुद्धा पूर्ण थिएटर हे हाऊसफुल झालं होतं. आणि तिकडे जेव्हा सुरुवात झाली कांताराला, कारण सर्वात पहिला जो पार्ट आहे कांताराचा त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की दैव आणि गुलिगा म्हणजे आपल्या डोंगराचे किंवा आपल्या जंगलाचे रक्षक हे आपलं रक्षण करत असतात, आपलं जंगल वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पण नक्की त्याचा इतिहास काय, ते कोणाला कनेक्ट करतं किंवा ते त्याचा इतिहास काय हे जाणून घेण्याचं असेल तर आपल्याला कांतारा चॅप्टर 1 बघणं गरजेचं आहे. कारण हे दैव कोण आहे, गुलिगा कोण आहे, पंजुर्ली कोण आहे हे सर्वांना माहित नाही. कारण ही आपली इतिहास आहे, आपला संस्कृती आहे. कारण जेव्हा आपण बघितलं की आदिमानव होते, आदिमानवांना आपण स्वतः काय खातोय हे कमवायचं सुद्धा, कमवून खाऊ शकतो का हे सुद्धा माहिती नव्हतं. हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपली संस्कृती काय, आपलं कल्चर काय हे दाखवण्याचा प्रयत्न या कांतारा या चित्रपटातून करण्यात आलेला आहे. तर माझा रिव्ह्यू, माझा एक्सपिरियन्स असा की आपण जेव्हा गेलो त्या चित्रपट बघितला तेव्हा ऐतिहासिक असा चित्रपट, हा चित्रपट उभ्या आयुष्यात बॉलिवूड कधीच करू शकणार नाही. कारण ऋषभ शेट्टीने त्याच्या 18 वर्ष स्ट्रगल केलं, त्याच्यानंतर हा चित्रपट आपल्या समोर उभा ठाकलेला आहे. अत्यंत असा चांगला चित्रपट आहे. चित्रपटामध्ये जर VFX बघितलं, ग्राफिक्स बघितलं किंवा डिझाईन्स बघितलं किंवा ऍक्टिंग बघितली तर सगळी ऍक्टिंग ही त्या ऍक्टिंगला आपण 10 पैकी 10 गुण देऊ. कारण त्याच्यामध्ये जे थ्रिल दाखवलेलं आहे, ऋषभ शेट्टीने कशा पद्धतीने ऍक्शन केलेलं आहे, फायटिंग जी दाखवलेले, जे युद्ध दाखवलेले, त्याच्यानंतर शंकर महादेव जे आपले शंकर भगवान आहेत त्यांची एंट्री झाल्यानंतर ते कसं जे डोंगरावर हल्ले करायला आलेले असतात, म्हणजे राखणदार आपल्या जंगलाचं कसं रक्षण करतो, आपल्या मालकाचं रक्षण कसं करतो, आपल्या जनतेचं कसं रक्षण करतो हे दाखवण्याचा प्रयत्न कांतारा या चित्रपटातून करण्यात आलेला आहे. कांतारा म्हणजे हे असं जंगल जे एक राखीव आहे, आपल्या राखणदारांसाठी ठेवलेले, पण जेव्हा त्या जंगलावर हल्ला होतो किंवा एखादं जर राज्य असेल ते हल्ला करून ते जंगल संपवण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतं, हे कांतारामधून दाखवण्यात आले. कदम डायनेस्टी म्हणजे महाराष्ट्रातले जे कदम आहेत त्यांचं जी म्हणजे त्यांचं जे कदम घराणे, कदंब घराण्यापासून कदम यांची उत्पत्ती झालेली आहे. आणि त्यांचा नक्की इतिहास काय, कदम वृक्ष काय किंवा कदम राजघराणं काय होतं हे या चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळेच नुसतं त्या साईडच्या साऊथ इंडस्ट्री जे बनवत असते ते कल्चर दाखवण्याचा प्रयत्न करते, पण हा चित्रपट आपल्या महाराष्ट्राला का कनेक्ट करतो, कारण कदम जे आहे ते कदंब पासून कदम आलेले, मग त्यांनी सुद्धा हा चित्रपट बघितला पाहिजे, सर्वांनी हा चित्रपट बघितला पाहिजे. मला असं वाटतं की हा चित्रपट जवळजवळ 1000च्या घरात जाईल आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा चित्रपट आहे, आपल्या मातीतला चित्रपट आहे. सर्वांनी हा चित्रपट नक्की बघावा. जे ट्रोलर्स आहेत, जे ह्या पिक्चरला रोस्ट करतायत, त्यांनी त्यांचे विचार सोडून द्या, पण या चित्रपटाला जास्तीत जास्त प्रमोट करा. कारण हाच आपला भारत आहे, हीच आपली संस्कृती आहे आणि हेच आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर आता मी थांबतो. तर असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन रोस्टिंग व्हिडिओ, नवनवीन रिव्ह्यू व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM युट्यूब चॅनल. त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.